सायटिका 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 जर तुम्हाला सायटिका सारखा त्रास असेल, मणक्यामध्ये गॅप असेल, मणक्यामध्ये गादी सरकली असेल, मणक्यामध्ये नस दबलेली असेल, कारण हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. हे जे पेशंट आहे, पेशंट जवळपास 1 महिन्यापूर्वी आपल्याकडे आले होते. पेशंटला L4 L5 S1 म्हणजे चौथा मणका, पाचवा मणका आणि माकडाड या ठिकाणापासून पेशंटला मणक्यात गॅप होते आणि त्यामुळं पेशंटची दोन्ही पायात जाणारे जे सायटिक नर्व आहेत त्या दबलेल्या होत्या. अशा पेशंटला वेगवेगळ्या डॉक्टरांचा सल्ला घेतला आपण, तर डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला होता की ऑपरेशन शिवाय हे पेशंट बरं होऊ शकत नाही. परंतु पेशंटला ऑपरेशनची इच्छा नव्हती. अशा वेळेस आपण पेशंटची ट्रीटमेंट ही नॅचरल पद्धतीने थेरपीद्वारे आणि आयुर्वेदिक औषधांद्वारे ट्रीटमेंट चालू केली. आज पेशंटची चौथी चक्कर आहे या ठिकाणी. पेशंटचं वय वर्ष 60 आहे आणि या चौथ्या चक्करमध्ये पेशंटला जवळपास 90 ते 95% गुण आला आहे. पेशंट पहिल्यासारखं व्यवस्थित पद्धतीने चालतंय, उठतंय, बसतंय, फिरतंय, मांडी घालून बसतंय, घरातले सर्व कामं करतंय आणि वेदनामुक्त आहे. तर हा नॅचरल पद्धतीचा रिझल्ट आहे. तर आज आपण असेच पेशंट सोबत थोडीशी चर्चा करणार आहोत. आई नमस्कार. नमस्कार. काय त्रास होत होता तुम्हाला? पाय खूप दुखायचे, गुडघ्यात दुखायचं, मणक्यात दुखायचं. अच्छा, कधीपासून त्रास होता हा? जवळजवळ 8-9 वर्षापासून त्रास. 8-9 वर्षापासून त्रास होता. हो. डॉक्टरांनी दाखवलं, डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? काळजी घ्या, नाही तर ऑपरेशनची तयारी ठेवा. अच्छा, ऑपरेशन करायला सांगितलं होतं. हो. ऑपरेशन नाही केलं आपण. नाही केलं. आपला पत्ता कसा कळाला, म्हणजे कशाद्वारे समजलं होतं आपल्या ट्रीटमेंट बद्दल? आमच्या सुनबाईंनी म्हणजे मोबाईलवर पाहिलं होतं. मोबाईलवर बघितलं. हो. आपल्याला आज कितवी वेळ आहे इथे ट्रीटमेंटची? चौथी वेळ. चौथी. कसं वाटतंय ट्रीटमेंट नंतर आता? एकदम छान वाटतं. एकदम छान वाटतंय. एकदम छान. वेदना कशा वाटतायत? एकदम कमी झाल्या. अच्छा. आणि जो त्रास होता पहिला तुम्हाला चालता, उठता, बसता, फिरता जो त्रास होता तो कसा आहे आता? बऱ्यापैकी कमी झाला. बऱ्यापैकी कमी झालाय. हो. ऑपरेशन करायची गरज वाटते आता? नाही वाटत ना? नाही वाटत. असे आजार ऑपरेशन व्यतिरिक्त देखील बरे होऊ शकतात, नॅचरल पद्धतीने बरे होऊ शकतात. तर ज्यांना कोणाला हा त्रास असेल, मी प्रत्येकाला विनंती करेल, आवाहन करेल की ऑपरेशन करण्या अगोदर एक वेळ नक्की व्हिजिट करावी. व्यवस्थित पद्धतीने आपल्याला चेक करावं आणि नॅचरल पद्धतीकडे आपण ट्रीटमेंटसाठी वळावं, कारण खूप चांगले रिझल्ट असतात. फक्त करायला हवं. धन्यवाद.